ही पहा हळद मी परसबागेमध्ये लावली होती बघा. खूप छान हळदी. आता आदण ठेवून चांगला उमला देऊन घ्यायचा. छान मस्त शिजून द्यायची हळद. हळद शिजली का मग ती काढून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे पीस करून वाळून घ्यायची. पहा मस्त अशी शिजते हळद. आणि मला खूप झाडांची आवड आहे. विविध प्रकारच्या झाडे लावायची खूप आवड आहे. पहा मस्त शिजते हळद बघा. चांगली शिजून द्यायची. शिजली का मग ती एका भांड्यात काढून घ्यायची आणि त्याची छोटी छोटी थंड झाली की त्याचे छोटे छोटे पीस करून उन्हाला सुकून द्यायचे आणि मग त्याची हळद बनवायची. घरगुती हळद औषधी पण आहे आणि खूप छान पण वाटते. पहा कशी मस्त शिजते हळद. हळद चांगली शिजून द्यायची. अजून 10-15 मिनटं शिजायला लागेल. शिजली का मग ती काढून घ्यायची. नाही बघा कशी खूप छान शिजते बघा. मस्त शिजते हळद. पहा मस्त शिजत आली बघा हळद. आता शिजली का काढून घ्यायची. हे बघा किती छान शिजते बघा. हळद शिजायला खूप टाईम लागतो पण शिजली का मस्त होते. हे बघा हळद बघा कशी झाली. मस्त हळद झाली मस्त. थोडा वेळ शिजून द्यायची आणि मग काढून घ्यायची. पहा कशी शिजते. मग पाणी कसं पिवळं पिवळं झाले त्याचं हळदीचं. अजून 10 मिनटं मी शिजून देणार मग गॅस बंद करणार.
आपली हळद आता शिजली आहे. गॅस बंद करून 10 मिनटं मी आता झाकण ठेवून तसंच ठेवणार आहे.